सांडपाडा परिसरातील विकासाची नवी ओळख बनलेले शिवसेनेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा सेनेच्या वतीने रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर आणि चित्रकला स्पर्धा अशा सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। केवळ केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शेकडो तरुणांना नोकरीची संधी, गरजूंना रक्तदान आणि लहानग्यांना कलेचं व्यासपीठ देत हा दिवस खऱ्या अर्थाने सेवेला वाहिलेला ठरला। विकासाच्या राजकारणात विश्वास ठेवणाऱ्या सोमनाथ वासकर यांच्या नेतृत्वाची प्रतिमा या उपक्रमातून अधिकच ठळकपणे समोर आली। 25हून अधिक कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला आणि 100 पेक्षा अधिक तरुणांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी येथे नोकरीची संधी शोधली। काही उमेदवारांना थेट जागेवर अपॉइंटमेंट लेटरही देण्यात आले, ज्यामुळे अनेकांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं। दुसरीकडे रक्तदान शिबिर हे श्रेष्ठ दान या संकल्पनेतून आयोजित रक्तदान शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला। या शिबिराने सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण केला। तर चित्रकला स्पर्धेत 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचं दर्शन घडवत विविध सामाजिक विषयावर रंगांची उधळण केली। यातील विजेत्यांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसाद्वारे सन्मानित करण्यात आले। या उपक्रमाची संकल्पना आणि यशामागे माजी नगरसेवक सोमनाथ वासकर आणि माजी नगरसेविका कोमल वासकर यांचे सातत्यपूर्व जनसेवा कार्य अधोरेखित झाले। वासकर दाम्पत्याच्या समर्पित नेतृत्वामुळे सांडपाडा परिसराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे नागरिकांनी यावेळी अभिमानाने सांगितले। या समाजोपयोगी कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वासकर यांच्या कार्याची व्यापक पोहोच स्पष्ट करणारी होती। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच एकमताने शुभेच्छा देत असा नेता आमच्या प्रभागात आहे, हे आमचं भाग्य आहे असे भावनिक उद्गार काढले। या संदर्भातली अधिक माहिती माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली। वाढदिवस हा निमित्त आहे लोकांना भेटण्याचा, या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते, याच खरं तर ही पुण्याई आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीची। ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की आपण राजकारण करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीने काम करा, त्याच पद्धतीने आम्ही शिवसैनिक कायम या ठिकाणी सातत्याने काम करत असतो। आज तुम्ही बघता दरवर्षी माझ्या वाढदिवसात तुम्ही येत असता, त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, मग आमच्या वात्सल्य ट्रस्टमध्ये अनाथ मुलींना काही खाऊ वाटप असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात असतात। परंतु या वर्षी हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये आतापर्यंत आम्ही 25 बेरोजगार तरुणांना या ठिकाणी ऑफर लेटर दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना अपेक्षित असलेली रोजगाराची संधी या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आपली चिमुकली मुलं खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेमध्ये जी वाढ करण्यासाठी आणि त्यांचं नैसर्गिक त्यांच्यामध्ये असलेली जी कला आहे ती मांडण्याची आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही बघता 300 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। त्यांनी जे चित्र रेखाटलेले आहेत, खरं तर मलाही नवं वाटलं, माझेही चित्र त्या ठिकाणी रेखाटून त्या मुलांनी मला गिफ्ट दिलेले आहे। हा जनतेचा विश्वास आहे आणि या विश्वासाचं नक्कीच यामध्ये त्यांच्या आशीर्वाद रूपांतर होईल। आणि आपण रक्तदान शिबिर खरं तर यावर्षी आम्ही आयोजन करणार नव्हतो, परंतु तरुणांचा उत्साह असा होता कारण आम्हाला रक्तदान करायचं। काल ॲज अ मुवमेंट आम्ही रात्री 8 वाजता ठरवलं की रक्तदान करायचं। आज तुम्ही बघता आतापर्यंत जवळपास 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे, त्यात अजूनही भर पडेल, हा आकडा 50शी गाठेल। परंतु एका दिवसात एवढे रक्तदाता तयार होतात, आई लोकांचं प्रेम आहे दिवसभर सातत्याने। आणि काल जी आमची क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी राबवली गेली, पाटण तालुक्यातील धनगर समाजाने ती क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती आणि आमचे प्रल्हादजी गायकवाड यांनी तर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या आमच्या वार्डातील म्हणजे संपूर्ण पॅनलमध्ये 4 प्रभागातील जे स्वच्छता कामगार असतील, मूषक आणि आपले हिवताप निर्मूलन कर्मचारी असतील, स्मशानभूमी कर्मचारी असतील, आमचे धूळ फवारणीचे कर्मचारी असतील, आमच्या शाळेतले कर्मचारी असतील, आमच्या दत्त मंदिराचे कर्मचारी, या सगळ्यांना बॅग वाटप केलं। एवढं प्रेम एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मिळतं, ही खरीच शिवसेना प्रमुखांनी जी आशीर्वाद द्या आम्हाला दिलेला आहे। आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय खासदार आमच्या श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणातून मिळाले हे आमचे 25 कौतुकाची थाप आहे। लोकांमध्ये तुम्ही बॅनर बघितला असेल, सांडपाड्यातील सर्व पक्षीयांचा आवडता नेता सोमनाथ वासकर हे त्याने लावलेलं एक विरुद्ध वाक्य आहे, ते खरं तर लोकांनीच मला दिलेलं आहे। सांडपाड्यात समाजसेवा करण्याचा एक आनंदच वेगळा आहे। इथलं आमची जी राहणारी लोक आहेत त्यांचं खरोखर माझ्या प्रेम आहे। आम्ही अडचणीच्या काळात किंवा हॉस्पिटलच्या काळात, मग त्यांना पोलीस स्टेशनच्या काळात त्यांना जी मदत आमच्याकडून होत असते, शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही सदैव कार्यरत असतो। आमच्या शाखेत सदैव
लोकांच्या हिताचे कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे लोकांचं प्रेम आणि सर्व पक्षांचं प्रेम माझ्यावर वाढत चाललेलं आहे. त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. राजकारणात आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असताना आम्ही समाजकार्य करत असताना कोणतेही पाक्षिक धोरण त्या ठिकाणी आखत नाही. ज्याला अडचण असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असतो, कोणत्याही जातीचा असतो, कोणत्याही धर्माचा असतो, त्याला मदतीचा हात शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. शिवसेना प्रमुखांची ही शिकवण आहे. त्या शिकवणीच्या आदेशाने आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा कार्यरत आहेत. आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब सुद्धा याच पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांचा आदेश आम्ही या ठिकाणी आणि त्यांनी दाखवलेली वाट त्याच वाटेने आम्ही कार्यरत आहोत. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.